नमस्कार मित्रांनो, कोर्टाची पायरी या सदरामध्ये आज आपण कराराची विशेष पूर्तता यावर बोलणार आहोत। साठे करार। आता साठे करार म्हणजे काय? बरेच जण विनोदाने म्हणतात, लग्नापूर्वीचा जसा साखरपुडा तसा खरेदी खतापूर्वी साठे करार। म्हणजे व्यवहार ठरलाय, लोकांना तो कळला पाहिजे आणि आता पुढच्या तयारीला लागा। म्हणून साठे करार हा खूप महत्वाचा कागद आहे। आपण तो 100 रुपयाच्या 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करून मोकळे होतो, पण काय लिहायचं हे मात्र आपण ठरवत नाही। कोणीतरी एजंट गाठलेला असतो, एजंटच काहीतरी कागद आणून देतो, सह्या आणून देतो। आपण असं समजतो की आपला चेक गेलाय म्हणजे साठे करार झाला आणि आता खरेदी व्यवहार नक्की झाला। मित्रांनो, तसं कधीही करू नका। साठे करार करण्यापूर्वी काही काळजी घ्या। तुम्ही जमीन मालकाबरोबर व्यवहार लपवून मुळात ठेवूच नका। बऱ्याच वेळा काय होतं, लोक सांगतात हा व्यवहार घाईत उरकला पाहिजे, शेजाराला कळता कामा नाही, भावाला सुद्धा माझ्या कळता कामा नाही, तो भाऊ अडचण आहे। म्हणून आपण स्वस्तात जमीन मिळते किंवा लवकर व्यवहार होतो म्हणून गुप्तता पाळतो। इथे सर्वात महत्वाची चूक आपण करतो। साठे करार व्यवहार, खरेदी व्यवहार हा लपवून करायची गोष्टच नाही। त्या साठे करारामध्ये जमिनीचं वर्णन स्पष्ट आलं पाहिजे, सर्वे नंबर आला पाहिजे, चतुर्सीमा आल्या पाहिजेत, काय व्यवहार ठरला तो स्पेसिफिक लिहिला गेला पाहिजे, स्पष्ट लिहिला गेला पाहिजे की 6 महिन्याच्या आत जमीन मालकांनी या कुळ कायद्याच्या जमिनीतले 1 एकर जमिनीची कुळ कायद्याची विक्री परवानगी स्वखर्चाने मिळवून आणायची आहे, इतर मोजणी करून घ्यायचं आहे, सरकारी मोजणी करून घ्यायचं आहे, स्वतःची 1 एकर जागा स्वतंत्रपणे करून त्याला कुंपण घालून द्यायचं आहे आणि मग 6 महिन्याच्या आत हे कागदपत्र मिळाल्यानंतर रजिस्टर खरेदी खताचा खर्च, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनची फी, नोंदणीची फी ही खरेदीदारांनी भरायचं आहे आणि खरेदी खत रजिस्टर करायचं आहे। त्या खरेदी खतावर तांत्रिक अडचण राहू नये म्हणून विक्रेत्याच्या बहिणींच्या आणि भावांच्या संमतीदर्शक पक्षकार म्हणून सह्या व अंगठे सब रजिस्ट्रार साहेब यांच्या समोर खरेदी खताच्या दस्तावर घेण्याचे आहेत। अशा अटी पूर्णपणे पाहिजेत। त्या साठे खतामध्ये जमिनीमध्ये काय आहे, विहीर असेल तर त्याचा पाण्याचा कितवा हक्क आहे, वहिवाटीचा हक्क असेल, जायला यायला रस्त्याचा हक्क असेल, राजा रस्त्यापासून इतर शेतातून मार्ग असेल तर त्या शेतकऱ्यांची कन्सेंट आहे की नाही हे सगळं बघितलं पाहिजे। त्या जागेवर बोजा आहे की नाही, टायटल क्लिअरन्स रिपोर्ट कधी आणून द्यायचा आहे, सर्च रिपोर्ट कधी आणून द्यायचा, या अटी पाहिजेत। आता या सर्व अटी तुम्ही व्यवस्थित लिहिल्यात, बँकेचा बोजा पण त्यांनी उतरवला, पण तरी सुद्धा प्रत्येक वेळेला अगदी सुखकारकपणे खरेदी व्यवहार होतातच असे नाही। काही वेळेला विक्रेत्याला असं वाटतं की आपल्याला दुसरं गिरायक मिळते, ते जास्त रकमेचं मिळतंय, आपला या व्यवहारात तोटा होतोय, किंवा काही वेळेला वाटतं की खरेदीदार हा दिरंगाई करतोय, टंगळमंगळ करतोय। काही वेळेला कुळ कायद्याच्या परवानग्या येत नाहीत, काही वेळेला बिनशेती जमीन करून द्यायची असते पण बिनशेती जमिनीला अडचण येतात, काही वेळेला सहभागीदार हरकती निर्माण करतात, काही वेळेला खरंच विक्रेत्याची बुद्धी सुद्धा फिरते आणि मग तो विक्री व्यवहार म्हणजे रजिस्टर खरेदी खत करून द्यायला तयार होत नाही, टंगळमंगळ करतो। तुम्ही विनंती करता, मध्यस्थी टाकता, गाव पंच टाकता, तंटामुक्त योजनेच्या अध्यक्षांकडे जाता, पोलीस पाटलांकडे जाता, सरपंचाला मध्ये टाकता, तरी उपयोग होत नाही, नातेवाईकांना टाकता मध्ये, तरी उपयोग होत नाही। मग शेवटचा उपाय म्हणजे स्पेसिफिक परफॉर्मन्सची नोटीस देणं। या स्पेसिफिक परफॉर्मन्सच्या नोटीसमध्ये म्हणजेच कराराची विशेष पूर्तता करण्याच्या नोटीसमध्ये काही गोष्टी तुम्ही आवर्जून स्वतः पाहिल्या पाहिजेत। वकिलांवर विश्वास ठेवून केवळ संमतीदर्शक म्हणून सही करणं हे अत्यंत चुकीचं आहे। तुम्ही त्यापूर्वी वकिलाला पूर्ण व्यवहाराची माहिती, तुम्ही कुठे चुकला असाल, तुम्ही काही गोष्टी कबूल केल्यात पण त्या तुम्हाला करणे शक्य नाही, हे सगळं द्यायचं आहे। तुम्हाला जमलं तर त्या विक्रेत्याच्या बँक पासबुकाची सर्टिफाईड कॉपी, बँक स्टेटमेंटची कॉपी मिळवायची आहे, सातबाराचे उतारे काढायचे, 6चे उतारे काढायचे, मोजणीचा नकाशा काढायचा आहे, चतुर्सीमांचं वर्णन द्यायचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही प्रामाणिक खरेदीदार आहात, तुमच्याकडनं काही चूक झालेली नाही, तुमची आजही क्षमता उर्वरित व्यवहार म्हणजे 90% पैसे देऊन व्यवहार पूर्ण करण्याची आहे।
तुम्ही प्रामाणिक शेतकरी आहात, तुम्ही स्वतः शेतकरी आहात, तुमच्याकडे शेतकरी असल्याचा दाखला आहे. खरेदी खत उद्या सुद्धा तुम्ही पूर्ण करू शकताय, तुमच्याकडनं कोणतीच ना नाही. हा प्रामाणिकपणा सिद्ध होणं महत्वाचं आहे. तो नोटिसीत दिसला पाहिजे. 4 ओळीची नोटीस देऊन स्पेसिफिक परफॉर्मन्सची नोटीस पूर्ण होत नाही. केवळ छापील नमुन्यातली नोटीस देता येत नाही. तुमचा व्यवहार तुम्ही व्यवस्थितपणे त्या नोटिसीत लिहिला पाहिजे आणि ठराविक मुदत देऊन, मग 15 दिवस असेल, 1 महिन्याच्या आत रजिस्टर खरेदी खत करून मागितलं पाहिजे. आणि शिवाय तुमचं अपरिमित नुकसान होतंय हे सुद्धा त्याच्यात लिहिलं पाहिजे. म्हणजे रेडी अँड विलिंगनेस, तुमची इच्छा आहे, शक्ती आहे, तुमची तयारी सुद्धा आहे, तुमच्याकडनं काही चूक नाही आणि हा व्यवहार पूर्ण करण्याच्या क्षमतेचा आहे हेही सिद्ध करायचं. नोटिशीचं उत्तर आलं तर ते दाखल करायचं आहे कोर्टात. उत्तर आलं नाही तर पोचपावती दाखल करायचं आहे. आता ईमेल आहेत, इतर गोष्टी आहेत, व्हॉट्सअप आहेत, फेसबुक आहेत, त्याच्यावर कुठे मेसेज आले तर तेच सेव्ह करायचे आहेत, त्याच्या प्रिंटआउट काढून द्यायचे आहेत आणि मग वकिलांमार्फत आपण कोर्टात जातो. स्पेसिफिक परफॉर्मन्स म्हटला की जमिनीच्या बाजार मूल्यावर स्टॅम्प ड्युटी आली, कोर्ट फी आली, ही सगळी तुम्हाला भरायचं आहे. आता एक बरं झालंय, डिजिटल पद्धतीमुळे तुमचा रजिस्टर व्यवहार नसला, साठेखत रजिस्टर नसलं तरी कोर्टामध्ये तुमची चेकलिस्ट तयार असते. त्या चेकलिस्ट प्रमाणे दावा लागतो. दाव्याला कारण कधी घडलं, दावा मुदतीत आहे का, दावा स्पेसिफिक रिलीफ ऍक्टच्या कोणत्या सेक्शन खाली आहे, 10 खाली आहे, 21 खाली आहे, 34 खाली काय तुम्ही मागणी केली का, हे सगळं आधीच तपासलं जातं. कोर्ट तुम्हाला सुरुवातीलाच तडजोड करायची संधी देतं. म्हणजे कैफियत दाखल करण्याच्या अगोदर सुद्धा तुम्ही तडजोड करू शकता. जर जमीन मालकांनी सामंजस्य दाखवलं तर ती तडजोड सुद्धा होते. आता काय विनंत्या करायच्या की मी दिनांक 30/12/2018 रोजी केलेला साठे करार हा 3 वर्ष मुदतीचा होता, परंतु 3 वर्षात त्यांनी काय रजिस्टर खरेदी खत केलं नाही आणि कुळ कायद्याची परवानगी पण मिळवून दिली नाही, म्हणून माझा साठे करार त्याच्यावर बंधनकारक आहे असं ठरवण्यात यावं. साठे कराराप्रमाणे रजिस्टर खरेदी खतानी सदरचा सर्वे नंबर 123 हा खरेदी खतानी माझ्या नावे करून द्यावा. खरेदी खतानंतर जागेचा ताबा मला निर्वेदपणे द्यावा, जागेची मोजणी करून द्यावी. दरम्यानच्या काळात त्यांनी कोणतीही त्रयस्थ इस्माचा हक्क अधिकार प्रस्थापित करू नये. निरंतरची ताकीद तुम्हाला मागता येते. हे सगळ्या विनंत्या केल्यानंतर, दावा दिल्यानंतर तो कैफियत देतो, तो हरकती घेतो, त्याची बाजू मांडतो. त्यावेळेला तुम्हाला इश्यूज निघतात, जे डिस्प्युटेड पॉइंट आहेत, ज्याच्यावर वाद निर्माण झालेले आहे, अशा मुद्दे कोर्ट काढतं आणि त्याच्यावर हुकुमनामा देतं. त्यापूर्वी तुम्हाला दोन्ही पक्षकारांना म्हणजे वादीला आणि प्रतिवादीला कराराची विशेष पूर्तता करण्याबाबतच्या दाव्याबद्दल पुरावा देण्याची संधी देतं. वादीतर्फे तुम्ही स्वतःला तपासलं पाहिजे. केवळ एजंटला किंवा प्रतिनिधीला तपासून उपयोग नाही, कारण पर्सनल नॉलेज, वैयक्तिक माहिती ही तुम्हाला असते. तुम्हाला शब्देवर साक्ष द्यायचंय. इथे आणखीन एक सावध करतोय की आता आपण सरतपासाची प्रतिज्ञापत्र दाखल करतो. आता सरतपासाची प्रतिज्ञापत्र वकील नेमतो, वकील बनवतो, कॉपी पेस्ट करतो, कॉम्प्युटरमधनं प्रिंट आउट काढतो, आपण एक सर्टिफाय कॉपी घेतो आणि प्रतिज्ञापत्र करतो. पण भंबेरी उडते साक्षीच्या पिंजऱ्यात, कारण उलट तपासात तुम्हाला हजर राहायचं असतं. तेव्हा उलट तपासाला जाण्यापूर्वी किंवा सरतपासाचं प्रतिज्ञापत्र करण्यापूर्वी, दावा देण्यापूर्वी, किंबहुना कोणतंही प्रतिज्ञापत्र करण्यापूर्वी त्यातील ओळ आणि ओळ तुम्ही वाचा. ती योग्य आहे ना, तुमच्या मनाला पटते ना, सत्य वस्तुस्थितीला धरून आहे ना, काय बचावाची पातळी आहे, प्रतिवादीने बचाव घेतलाय तो कसा खोटा आहे, ते मुद्दे कसे खोडायचे, ह्याची सगळ्याची पूर्ण तयारी करून तुम्हाला विटनेस बॉक्समध्ये साक्षीच्या पिंजऱ्यात जायचं आहे. ती एक अद्भुत वस्तू आहे. भल्या भल्यांची बंबेरी तिथे उडते. विरुद्ध वकील तुम्हाला उलटे सुलटे प्रश्न विचारतात, उलट तपास घेतात आणि तुम्ही कसे प्रामाणिक खरेदीदार नाहीत. तुमची जाहीर नोटीस कशी चुकीची होती, तुमची नोटीस कशी चुकीची होती, तुमचा साठे करार कसा चुकीचा आहे, तो साठे करार व्यवहाराचा भाग कसा नाही, केवळ कर्जाची रक्कम घेतली म्हणून तो साठे करार कसा झालाय, किंवा त्या सह्या कशा खोट्या आहेत, तुम्हीच हा कागद कसा फसवून केलाय, असे विविध प्रकारे तुम्हाला तो बेजार करून सोडत असतो. अशा वेळी जर तुम्ही खरंच प्रामाणिक असाल, तुम्हाला कागदपत्रांची पूर्ण माहिती असेल, तुमचा साठे करार योग्य असेल, तुम्ही दिलेल्या पावत्या खऱ्या असतील,
तुम्ही जे जे पैसे वेळोवेळी दिलेत, मग ते ड्राफ्टनी असतील, चेकनी असतील, रोख स्वरूपात असतील, त्याच्यावर साक्षीदार असतील, त्या साक्षीदारांची साक्ष तुम्हाला घ्यायचं आहे. शक्य झालं तर व्यवहाराला जे हजर होते त्यांची साक्ष सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे. या सगळ्या साक्षी पुरावाचा विचार शेवटी कोर्टाला करावा लागतो. हे डिस्क्रिशन आहे, कोर्टाचा ऐच्छिक भाग आहे. तुम्ही कराराचा विशेष पूर्तता करण्याचा दावा दिलात म्हणून तो मंजूरच झाला पाहिजे. तुमचा साठे करार आहे, तुम्ही पैसे दिलेत म्हणजे तुमच्या बाजूनेच निकाल दिला पाहिजे असं नाही. ऐच्छिक भाग आहे. कोर्ट पडताळणी करतं न्यायाचा तराजू कोणाच्या बाजूने आहे, क्वेश्चन ऑफ हार्डशिप कोणाच्या बाजूची आहे, हे सगळे न्यायाचे तत्व विचारात घेतले जातात. खरंच प्रामाणिकपणे तुम्ही आला आहात का, स्वच्छ हेतूने आला आहात का, तुम्हाला करार पूर्ण करण्याची खरंच गरज आहे का, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ऍडिक्वेट रेमेडी नाही ना, या विरुद्ध नुकसान भरपाई देऊन हे प्रकरण मिटू शकते का. म्हणून त्या अपरिमित शब्दाला महत्व आहे की सदर कराराची विशेष पूर्तता न केल्यास माझे अपरिमित नुकसान होणार आहे, त्याची मोजदाद पैशाच्या स्वरूपात करता येणार नाही. असं असेल तरच स्पेसिफिक परफॉर्मन्स मिळेल, अन्यथा पैशा स्वरूपात नुकसान भरपाई देऊन प्रतिवादी मोकळं होईल, कोर्ट मोकळं होईल. आणखीन लक्षात ठेवा, तुम्हाला स्पेसिफिक परफॉर्मन्सच्या व्यतिरिक्त कलम 21चा वापर करून वेगळी नुकसान भरपाई सुद्धा मागता येते. त्याच्यासाठी स्वतंत्र पुरावा तुम्ही द्यायचा आहे, त्याच्यासाठी स्वतंत्र प्लिडिंग करायचं आहे दाव्यामध्ये की या संपूर्ण व्यवहारामध्ये माझं इतकं अतिरिक्त नुकसान झालंय, खर्च झालाय, वेळेचा दुरुपयोग झालाय, वेळ फुकट गेलाय, माझं मानसिक आणि शारीरिक नुकसान झालंय, त्याबद्दल मला एवढी नुकसान भरपाई पाहिजे. आणखीन एक महत्वाचं, दाव्यामध्ये वैकल्पिक मागणी मागायला विसरू नका. वैकल्पिक मागणी म्हणजे पर्यायी मागणी, ऑल्टरनेटिव्ह प्रेयर, ती मात्र असू दे की यदा कदाचित काही तांत्रिक अडचण आल्यास सदरचा साठे कराराप्रमाणे खरेदी खत पूर्ण करून देणं कायद्याच्या कक्षेत शक्य नसल्यास, किंवा मेहरबान कोर्टाच्या मर्जीस न आल्यास, किंवा काही अडचणींमुळे खरेदी खत स्पेसिफिक परफॉर्मन्स देणं योग्य न ठरल्यास, मला मी दिलेले पैसे रक्कम रुपये 1,40,000, त्यावरील व्याज 40,000, अधिक अतिरिक्त नुकसान भरपाई अशी एकूण रक्कम 3,00,000 नुकसान भरपाई ही मला या व्यवहारात प्रतिवादीकडून वसूल करून मिळावी व प्रतिवादीला ती नुकसान भरपाई देण्याचा आदेश व्हावा. हुकुमनाम्याच्या तारखेपासून त्यावर समजा 15% व्याज असेल तर दर साल दर शेकडा 15% व्याज देण्याचा हुकूम व्हावा. अशी ऑल्टरनेटिव्ह प्रेयर म्हणजे पर्यायी प्रेयर ठेवायला विसरू नका. मला दावाच जिंकला पाहिजे, मला स्पेसिफिक परफॉर्मन्सच मिळाला पाहिजे, मला खरेदी खतच पाहिजे असा अट्टाहास धरला आणि ऑल्टरनेटिव्ह प्रेयर केली नाही तर उद्या कोर्टापुढे तांत्रिक अडचण येऊ शकते. मग उद्या अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत तुम्ही गेलात आणि दावा तुमचा दुरुस्ती मंजुरी नाही झाली तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. म्हणून दावा देताना स्वतः काळजी घ्या. स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा जिंकल्यानंतर अपिलाची तरतूद आहे. अपिलात प्रतिवादी गेला, तिथेही तो हरला तर तुम्हाला स्पेसिफिक परफॉर्मन्स करून कोर्ट कमिशनर नेमून कोर्ट कमिशनर मार्फत सुद्धा खरेदी खत पूर्ण करून घेता येतं. म्हणजे प्रतिवादीने असहकार्य दाखवल्यास कोर्टाचा प्रतिनिधी नेमून, एखादा वकील नेमून किंवा अन्य प्रतिनिधी नेमून मालकाच्या ऐवजी सब रजिस्टर ऑफिसमध्ये कोर्टाचा प्रतिनिधी म्हणून हजर राहतो. तुम्हाला त्याच्या जमिनीचं रजिस्टर खरेदी खत पूर्ण करून देतो, तुम्हाला ताबा मिळवून देतो, लागला तर पोलीस फोर्स देतो, पोलिसांची मदत दिली जाते आणि तुमच्या जमिनीचं खरेदी खत रजिस्टर होऊन तुम्ही पूर्ण कायदेशीर मालक बनता, तापा उभू शकता. म्हणून या कराराच्या विशेष पूर्तता करण्याच्या दाव्याला खूप महत्व आहे. आज आपण येथेच थांबूया. कराराचा विशेष पूर्तता किंवा साठे कराराचं महत्व यानंतर आपण उद्या पुन्हा तुमच्या समोर येऊया एका नवीन विषयासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.